हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. म्हणून आपण आत्मसमर्पण करायचं. जय जय श्री राधेश. दुसरे एक असा फायदा आहे की बाळच जातो थोडा इकडे तिकडे झोपणारे जागे होतात. असे हात वर करायचे आणि आपल्या जवळच झोपायला असा खुंबा हाणून वर करायचे. असा एक फायदा आहे ना, कारण महाराज कथेमध्ये जाग करणाऱ्याला बी पुण्य लागत असत. करविता अर्ध पुण्य घडे. तुम्ही माता कथेला आले का नाही माया हो? माना माना कथेला आले का नाही? उद्या येताना 2-2, 3-3 जर बाय आणल्या, माणसानं 2-2, 3-3 माणसं आणली की त्याच्यातलं अर्ध पुण्य आपोआप तुमच्या पदरात. LIC सारखं तुमचा बी फायदा आणि एजंटचा बी फायदा. बरोबर आहे का? इन्शुरन्स काढायला लावला, त्याला काय झालं तर त्याला पैसे भेटतात आणि आपण काढायला लावलं म्हणून आपल्याला भेटतात. सोपं आहे ना, त्याच्यात काय अवघड थोडंच आहे. कारण तेव्हापासूनच हे महाराज आहे कन्स्ट्रक्शन ते तेव्हा देवानीच करून ठेवले. करविता अर्ध पुण्य घडे. म्हणून कोणतं बी काम असू द्या, तुम्ही माणसाचा फायदा करून घेतल्यानं होत असतो. एखाद्याने बसून जरी नेलं तर आपल्याजवळ पैसे नसले ते पाचतं ना. असंच आहे का नाही महाराज? काय म्हणते महाराज? काय म्हणा, गाडी तर मी होती ना, तुला आणलं नाही तो. पैसे नाही माझ्याजवळ, पण गाडी नसती कसा आला असता तू? चांगलं मंदिरातच घेऊन गेला तू गाडीवर. गाडीवर बसून कथेला आणलं तर पुण्य. तिकडं नेल्यावर नाही, तिकडे नेल्यावर पुण्य नाही लागत, त्याच्यात पाप लागत असत. काय म्हणतील करविता अर्ध पुण्य घडे म्हणल्यावर मग सगळीकडेच लागत नसतं. ते शास्त्र सुद्धा वापरायचं कळलं पाहिजे. म्हणून इथं जर तुम्ही कथेला घेऊन आलात, आपोआप अर्ध पुण्य आपल्या पदरात पडणार आहे. म्हणून आपण त्या भगवंताला सांगायचं की आमची हे नैया पैल तेराला घेऊन जायची आहे, कारण आम्ही अज्ञानी जीव आहोत. सांगता हे भागवत शुकाचार्य परीक्षिती राजाला सांगत होते बरं का. शुकाचार्याला परीक्षिती राजाला हे भागवत सांगितलं. कशामुळे सांगितलं? कारण परीक्षिती राजाला शाप लागला होता की 7 दिवसात तक्षक नावाचा साप दंश करून तुमचा मृत्यू होईल. ती कथा उद्या आपल्याला ऐकायची, तात्पुरतं एवढंच लक्षात ठेवा. म्हणून शुकाचार्य हे भागवत सांगत होते कुणाला? परीक्षिती राजाला. पण हे कळलं देवांना. भागवत किती महान आहे बघा. देवांना कळलं आणि स्वर्गातले देव अमृताचा कलश घेऊन आले. सुधा कुंभम गृहीतैव देवस्त्रम समागतः. सुधा म्हणजे अमृत, सुधा म्हणजे अमृत. अमृताचा कलश घेऊन आले. मायावर लक्ष द्या. आणि ते अमृत आणल्याच्या नंतर शुक महाराजांना शुकाचार्याला सांगितलं, म्हणजे महाराज आम्हाला असं कळलं की परीक्षिती राजाला तुम्ही भागवत सांगणार आहात आणि 7 दिवसात परीक्षिती राजानं भागवत ऐकल्यानंतर परीक्षिती राजाचा उद्धार होणार आहे. पण महाराज कधी 7 दिवस होणार आणि कधी भागवत होणार आणि कधी परीक्षितीचा उद्धार होणार? तुम्ही एक काम करा, तुम्ही जे भागवत त्यांना सांगणार आहेत का नाही, ते भागवत तुम्ही आम्हाला सांगा आणि आम्ही त्यांच्यासाठी अमृत घेऊन आलो. हे अमृत तुम्ही परीक्षितीला पाजा. सौदा करत होते बरं का. याच्या बदल्यात तुम्ही हे त्यांना सांगा आणि त्याच्या बदल्यात हे आम्हाला द्या. शुकाचार्य महाराजाला माहित होतं देव लोक कधी घाट्याचा सौदा करत नाही. हुशार माणसं कधी घाटा ओदेत नसतात ना. मग एखादा हुशार माणूस जर आपल्या फायद्याचं बोलत असेल तर समजावं काहीतरी गोळ आहे. कारण हुशार माणसं कधी नुकसान होऊ देत नाही. शुकाचार्याने विचार केला, अरे म्हणे तुमचं आमचं भागवत अमृत आणि तुमचं सुद्धा अमृत याच्यामध्ये फरक आहे. काय फरक आहे का? स्वर्गातलं अमृत हे माणसाला दीर्घजीवी बनवतं आणि भागवत अमृत हे माणसाला दिव्यजीवी बनवतं. मग माणसानं दीर्घजीवी असावं का दिव्यजीवी असावं? दिव्यजीवी असावं. किती दिवस जगला याला किंमत नाही, कसा जगला याला किंमत. कसा जगला याला किंमत नाही, कसा गेला याला त्याच्यापेक्षा किंमत. म्हणून तुमचं भागवत अमृत नाही. व सुधा व कथा लोके व काचक व मणिर महा. अरे कुठं तुमचं भागवत सुधा अमृत आणि कुठं आमचं भागवत अमृत? कोणी काचाचा तुकडा घेऊन जर सोनाराच्या दुकानात गेला, हे इथंच आलेलं आहे. व सुधा व कथा, व सुधा व कथा लोके व काचक व मणिर महा. काचाचा तुकडा घेऊन कोणी सोनाराच्या दुकानात गेलं
आणि म्हणलं हा काचाचा तुकडा घ्या आणि तुमचा जवळचा मणी मला द्या, देईल का कोणी? बोला नाही. अरे काचाचा तुकडा कुठं आणि सोनाराच्या दुकानातला मणी कुठं, याच्यात काही फरक असेल का नाही? तसं तुमचं स्वर्गातला अमृत आमच्या भागवतामृता पुढं काचाचा तुकडा आहे. व सुधा व कथा, काय करायचं तुमच्या त्या अमृताला? आम्हाला नको ते अमृत. तुम्ही जर मला श्रद्धेने कथा सांगा म्हणले असते तर मी तुम्हाला सांगितली असती, पण तुम्ही सौदा करायला आले ना, मग मी तुम्हाला कथा सांगू शकत नाही. परीक्षिती राजाला जी कथा सांगणार आहे ती कथा देवांना सुद्धा दुर्मिळ आहे. ब्रह्मादिक देवांना सुद्धा राज्यो मोक्षम तथा वीक्ष पुरा धाता पे विस्मिता सत्य लोके तुलाम बंधवा तोलयत साधनान्यजः. महाराज म्हणतात ब्रह्मादिक देवांना सुद्धा ही भागवत कथा ऐकायला मिळाली नाही. ही भागवत कथा 7 दिवस आपल्याला ऐकायला मिळणार. देवामपि दुर्लभः, देवादिकांना सुद्धा ही दुर्लभ कथा आहे. कारण कथा ऐकण्यासाठी काय करावं लागतं? मृत्यू लोकात जन्म घ्यावा लागत असतो. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्यू लोके व्हावा. इथं आल्याशिवाय कथा ऐकायला मिळत नाही. लक्षात येते माझं बोलणं? मग ब्रह्मादिक देवांना सुद्धा ही कथा ऐकायला मिळाली नाही, ती कथा आपल्याला ऐकायला मिळणार. महाराज सांगतात या जगातले सगळे शास्त्र एका पारड्यात टाका आणि भागवत पुराण एका पारड्यात टाका. लघुनिन्यानि जातानि गौरवेन इदं तदा ऋषिगणा सर्वे विस्मयं परमं ययुः. लघु म्हणजे लहान, लघुनी अन्यानी जातानी. इतर शास्त्र भागवत शास्त्रापेक्षा भागवत पुराणापेक्षा लहान ठरल्या जातात. एवढी भागवताची महती आहे बरं का. मग सांगतात महाराज हे भागवत 7 दिवसात का ऐकावं, असा प्रश्न पडला असेल ना कधीतरी. हे 7 दिवसच का सांगावं बाबा? आणि 7 दिवस सांगण्याची प्रथा कधीपासून पडली? तर त्याच्यासाठी उदाहरण सांगतात, ऐका. पुन्हा एकदा प्रश्न ऐका म्हणजे उत्तर कळेल आणि ऐकावंसं वाटेल. माया हो, इकडे बघा माझ्याकडे, इकडे बघा, इकडे बघा. सानप महाराज कथा सांगायला इकडे बघा. हां, तिकडं काय? उद्या इथं पडदा बांधा असा आणि यायला बी ते घोड्यावानी आणा असं. फक्त पुढचं दिसलं पाहिजे. टांग्याला घोडं नसतं का, फक्त पुढचं दिसते. लक्ष द्या इकडं. थोडं जरी ऐकण्यातलं विसरलं तर मग फायदा होत नाही ना, आहे का नाही? हे 7 दिवस कथा कोणी कुणाला सांगितली आणि कधीपासून 7च दिवसात ऐकण्याची प्रथा सुरू झाली, हा प्रश्न आहे. याच्या उत्तरासाठी ऐका. एकदा काय झालं, नारदजी सत्संगाच्या इच्छेने या विश्वाचं भ्रमण करत होते. एकदा ये विशालायाम चत्वार ऋषयो मलः सत्संगार्थम समायाता दद्रशुस्तत्र नारदम. 4 भावंड फिरत होते. कोणते 4 भावंड? सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार. हे 4 भावंड बद्रीनाथला फिरत होते. आणि बद्रीनाथला फिरत असताना काय झालं, नारदजींची यांची भेट झाली. 7 दिवसात भागवत कुणी कुणाला सांगितलं आणि कधीपासून प्रथा सुरू झाली याच्यासाठी मी हे सांगतोय, जरा लक्ष देऊन ऐका. नारदजींची भेट झाली आणि नारदजींची भेट झाल्यानंतर या 4 भावंडांनी नारदजींकडे पाहिलं तर नारदजींचा चेहरा चिंतातूर दिसला. या 4 भावंडांनी नारदजींना विचारलं, महाराज जगत की चिंता जिसके चिंतन मात्र से दूर होती है, आज ये खुद चिंतातूर क्यों है? जगाची चिंता ज्यांच्या चिंतनाने दूर होते, आज स्वतः ते चिंतातूर हे कसं काय असं? कधी कधी असं महाराज लोक आम्हाला म्हणतात ना, महाराज कसं समाधान वाटतं. पण आपलं जर समाधान गायब झालं तर मग लोकांनी कुणीकडे पाहायचं, है का? मग सांगितलं, महाराज अहो तुमच्या चिंतनानं चिंता दूर होते आणि तुम्ही स्वतः चिंतातूर म्हणल्यावर हे कसं काय? असं होतं का नाही? कधी कधी एक मेडिकलवर गेलं आणि मुंग्या मारायची पावडर द्या म्हणे. त्या मेडिकलवाल्यानं पावडर दिली. ते घरी आलं आणि पुन्हा ती पुडी घेऊन वापस गेली. त्या मेडिकलवाल्याला म्हणे, हो मला मुंग्या मारायची पावडर द्या. ते मेडिकलवाला म्हणे, अहो ही मुंग्या मारायचीच पावडर आहे ना. घेणार म्हणे, मग याच्यातच मुंग्या झाल्या. नाही कळलं का तुम्हाला? मुंग्या मारायच्या पावडरात जर मुंग्या झाल्या तर मुंग्या मारायच्या कशानी? रक्षकच जर भक्षक झाले तर समाज सुधरवायचा कुणी? ज्यांच्या चिंतनानं चिंता दूर होते तेच जर चिंतातूर असले तर आम्ही पाहायचं कुणाकडं? काही माणसं म्हणतात ना, 1000 रुपयासाठी एवढे फोन करायले, काय आदर्श गाव तुमचा?
तो आज कोण कमी दिले हाय का नाही? आदर्श काय घ्यावा, कारण मोठेपणात आलं की माणसाला सहन करावं लागत असतं, आहे का नाही? मग जगाची चिंता तुमच्या चिंतनाने दूर होते, तुम्ही चिंता दूर का आहात? तेव्हा नारदजी चिंतेचं कारण सांगतात, महाराज मी सत्संगाच्या इच्छेने या जगाचं भ्रमण करत होतो, आणि सत्संगाच्या इच्छेने भ्रमण करत असताना मी कुठं कुठं गेलो ऐका. पुष्करम च प्रयागम च काशीम गोदावरीम तथा हरिक्षेत्रम कुरुक्षेत्रम श्रीरंगम सेतुबंधनम एवं आदिषु तीर्थेषु ब्रह्ममानयितस्तथा. एवढ्या ठिकाणावर मी गेलो, एवढ्या ठिकाणी सत्संगाच्या इच्छेने मी फिरलो. नारदजींना सांगितलं, महाराज तुमचा चेहरा एवढा चिंतातूर झाला, सांगू? इदानीं शून्य चित्तोषी गतवित्थो यथा जनः कथम ब्रह्मण दीन मुख कुतश्चिंतातुरो भवान त्वरितं गम्यते कुत्र कुतश्चा गमनम तव. ओ ब्रह्मन कथम ब्रह्मण दीनमुख, तुम्ही असे दीनमुख का झालेला आहात? सांगू तुमचा चेहरा कसा झाला? ऐका माया, एखाद्या कृपण माणसाचं धन चोरीला जावं आणि त्याचा चेहरा बघावा कसा फोटो काढण्यासारखा होतो. नारदजी तुमचा चेहरा आज तसा झालेला आहे. कृपण माणसाचं धन चोरी, कृपण कळतो ना, मक्खी चूस, मक्खी चूस तुपात माशी पडली तर अगोदर चोखायची मग फेकायची, त्याला मक्खी चूस म्हणतात. त्याच्या अंगाला लागून बी तूप वाया गेलं नाही पाहिजे. एखाद्या कृपण माणसाचं धन चोरीला जावं आणि मग त्याचा चेहरा कसा चिंतातूर होतो, आज आता तुमचा चेहरा तसा झालेला आहे. तुम्हाला कशाची चिंता आहे सांगा ना? लक्ष देऊन आहे का तुम्हाला कशाची चिंता आहे? तेव्हा नारदजी सांगतात, मी सत्संगाच्या इच्छेने फिरत होतो, पण मला सत्संगाचा आनंद कुठे मिळाला नाही. मी अनेक ठिकाणी गेलो, पुष्कर, प्रयाग, काशी, गोदावरी, हरिक्षेत्र, कुरुक्षेत्र, श्रीरंग, सेतू रामेश, अनेक ठिकाणी गेलो. असं काऊन झालं? आता आवाज असा बदलला बघा. हॅलो, हां ऐका, पण मला सत्संगाचा आनंद कुठे मिळाला नाही महाराज. मग सत्संगाचा आनंद मिळाला नाही म्हणून मी काय केलं, श्रीधाम वृंदावनामध्ये गेले. नारदजी सांगायला लागले बरं का चिंतेचं कारण. त्या वृंदावनात गेल्याच्या नंतर महाराज मला भक्तीचा थोडा आनंद मिळाला. वृंदावनामध्ये भक्ती जिवंत आहे. अजून सुद्धा जे जे वृंदावनाला गेले त्याला कळेल, वृंदावनामध्ये वा वृंदावनामध्ये भक्ती जिवंत आहे. आणि तेच भक्तीचा संदेश देवानंद बाबाने आपल्या इकडे आणलेला आहे की नाही? जिवंत भक्ती आहे महाराज. भागवतामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. मग सांगितलं नारदजींनी, मला तिथं थोडा भजनाचा आनंद मिळाला, पण महाराज तिथं काय झालं सांगू तुम्हाला? मी एक विचित्र दृश्य डोळ्यानं पाहिलं. काय दृश्य पाहिलं? तरुणी प्रभुता गे शालको बुद्धिदायक कन्या विक्रीनो लोभात दंपतीनांच कल्पनम. गृहस्थाश्रमी यांच्या घरी गेलो, मला वाटलं त्यांच्या घरी तरी आनंद मिळेल, पण तिथं गेल्यानंतर मला विचित्र दृश्य पाहायला मिळालं. काय? तरुणी प्रभुता गेले. मुलगा 21 वर्षाचा होईपर्यंत आई 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 कुठे आहे, आई कुठे आहे, आई कुठे आहे. लग्न झालं, ती कुठे आहे, ती कुठे आहे, ती कुठे आहे, ती कुठे आहे. तरुणी काय एकदा घरात आली, तरुणी प्रभुता गेले. मग लग्न झाल्यावर माणसं सल्ला कोणाचा घेतात? शालको बुद्धिदायका. शालक म्हणजे मेवना. मी माझ्या मनाचं काही बोलणार नाही, सगळं याच्यातलं समजेल. शालक म्हणजे मेवना. गणेश महाराज मग सल्ला घेतात मेवण्याचा. मेवण्याचा सल्ला घेतात का नाही? बरं घेतला पाहिजे, नो प्रॉब्लेम, पण मेवना तेवढा हुशार असला पाहिजे ना. हां, मेवना जर आडमुठ असला तर त्याचा सल्ला घेऊन काय करणार? मेवना शालको बुद्धिदायक. अजून कन्या विक्रयीनो लोभात. महाराज या कलियुगामध्ये कन्यांचा विक्रय चाललेला आहे. आता संबंध होत नाहीत, आता सौदे होतात. तुम्ही स्वैर पण नाही होत आता. काय नवरीचा बाप बी म्हणतो आम्हाला 10 एकरावाला नवरदेव पाहिजे. नुसता नवरदेव पाहिजे का? बोला बोला. नुसता नवरदेव नाही पाहिजे, आम्हाला 10 एकरावाला नवरदेव पाहिजे. कोणी म्हणतं आम्हाला क्लास 1 पाहिजे, कोणी म्हणतं मी MBBS आहे, मला बायको BA MS तरी असली पाहिजे. मी मास्तर आहे, माझी बायको मास्तरीन तरी असली पाहिजे. मी महाराज आहे, माझी बायको गायक तरी असली पाहिजे. म्हणजे दोघांना सगळं जायचं आणि गाव लुटून आणायचं. मी गायक, मी कीर्तनकार आहे, माझी बायको गायक तरी असली पाहिजे.
मी इंजिनियर आहे, मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, माझी बायको दुसरी ॲटो इंजिनियर तरी काहीतरी असली पाहिजे. मग लग्न माणसाचं होतं का? लग्न नवरा नवरीचं होतं का? लग्न मुला मुलीचं होतं का? नाही, लग्न बिझनेसचं होतं. माझं बोलणं कळतंय तुम्हाला? डॉक्टर डॉक्टरीन, मास्तर मास्तरीन, शिक्षक महाराज महाराजी, नाही का नाही? बुवा बुईन, कंडक्टर कंडक्टरीन, नाही का नाही? लग्न कुणाचं होतं? लग्न मुला मुलीचं होत नाही आजकाल. लग्न फ्युचर काय म्हणतात, बिझनेसचं होत असतं. शिक्षणाचं लग्न होतं, नवरा मुलीचं लग्न होत नाही. एका पोरीला म्हणलं, का ग तुला नवरा कसा पाहिजे? ती म्हणे, महाराज निदान 1 कोटी रुपये तरी त्याच्याजवळ असले पाहिजे. किती? बोला ना, का द्यायचे का द्यायचे, बोला मोकळ्या मनाला. 1 कोटी तरी रुपये त्याच्याकडे असले पाहिजे. आणि मी म्हणलं, कोटीवाला नाही भेटला तर 50-50 लाखाचे 2 करीन म्हणे, पण कोटीची भरती करीन. आता ज्याच्या त्याच्या अपेक्षा असतात ना महाराज, ज्याच्या त्याच्या अपेक्षा. कन्या विक्रयीनो लोभात, लोभात मुलींचा विक्रय चाललेला आहे. मग महाराज सांगा, असे जर संबंध झाले, असे जर सौदे होऊन संबंध झाले तर ते टिकतील का? ते टिकणार नाही. जिथं विचार एक नाही, भावना एक नाही, जिथं प्रोफेशनलचं लग्न होत असेल तर ते संबंध जास्त दिवस टिकू शकत नाही. म्हणून मोठ्या मोठ्या माणसांच्या घरचे हे प्रॉब्लेम आहेत. डिवोर्स, घटस्फोट मोठ्या मोठ्यांच्या, काय सामान्याच्या घरचे आहेत का? का? तिथं संबंध नाही पाहिले, तिथं पैसा पाहिला, संबंध पाहिला पाहिजे. कन्या विक्रयीनो लोभात दंपती नांच कलकनम. म्हणून दाम्पत्यामध्ये सारखं भांडण, सारखा कलह मला पाहायला मिळाला. मला सत्संगाचा आनंद त्यांच्या घरी पण मिळाला नाही महाराज. म्हणून श्रीधाम वृंदावनामध्ये एवं पश्यान कलेर दोषान, या कलियुगामध्ये मला हे सगळे दोष दिसून आले महाराज. पण कलियुगामध्ये मला वृंदावन मध्ये भक्तीचा महात्म्य मिळाला. पण तिथं गेल्यानंतर काय झालं महाराज? एक तरुण स्त्री होती. त्या तरुण स्त्रीच्या मांडीवर 2 म्हातारे मुलं होते. आणि त्या तरुण स्त्रीला बऱ्याच बायांनी घेरावा घातला होता. ती बाई रडत होती. मला वाटलं अनेक स्त्रिया जमलेल्या आहे, आपण पुरुषांनी कशाला जायचं? मी माघारी निघालो तेव्हा त्या बाईने मला आवाज दिला, भो भो साधू क्षणं निष्ठ मच्चिंतामपि नाशय दर्शनं तव लोकस्य सर्वथा गहनं पदं. भो साधू, ओ साधू बाबा, ओ साधू बाबा थांबा. महाराज मी थांबल्यानंतर मी विचारलं, तरुणी प्रभुता घे, विचारलं तुम्ही कोण आहात आणि हे 2 म्हातारी मुलं कोण आहेत? तेव्हा त्या तरुणी स्त्रीनं सांगितलं, म्हणे महाराज, अहम भक्ती रीती ख्याता इमो मे तरुणो मतो ज्ञान वैराग्य नामानो कालयोगेन जर्जरो. अहम भक्ती, मी भक्ती आहे. आणि म्हातारी मुलं कोण आहेत? हे म्हातारी मुलं माझे ज्ञान आणि वैराग्य. कलियुगामध्ये भक्ती तरुण आहे आणि ज्ञान वैराग्य म्हातारं झालेलं आहे. ज्ञानही लोकांकडे राहिलेलं नाही आणि मी सांगितलं अगोदरच वैराग्य सुद्धा जास्त राहिलेलं नाही. म्हणून महाराज तुम्ही काय करा, मी तर तरुण आहे पण माझ्या या 2 मुलाला तुम्ही तरुण बनवा, ज्ञान वैराग्याला तरुण बनवा. असा प्रश्न केल्याच्या नंतर लक्ष देऊन ऐका. नारदजींनी या 2 मुलांना पहिल्यांदा काय सांगितलं? 4 वेद, 6 शास्त्र, 17 पुराण. 17 बरं का, 18 नाही, 17 पुराण. 4 वेद, 6 शास्त्र, 17 पुराण. गीता पाठेर मुहुर्मुहु. भगवद्गीता सुद्धा यांना ऐकवली, पण हे तरुण झाले नाही. आणि तरुण झाले नाही म्हणून या चिंतेनं नारदजी म्हणतात, मी चिंतातूर आहे. सांगा महाराज, त्या ज्ञान आणि वैराग्याला तरुण कसं बनवायचं? असं पाहिलं का कधी? आई तरुण आणि मुलं म्हातारी, असं पाहिलं का कधी? नाही. पण भागवतामध्ये ते झालं होतं. आई तरुण म्हणजे भक्ती तरुण आणि ज्ञान वैराग्य म्हातारी. भक्ती थोडीफार शिल्लक आहे, पण ज्ञान घ्यायला आवडतं का? आता ज्ञान घ्यायला आवडत नाही, वैराग्यही आवडत नाही, कारण हे 2 म्हातारे झालेले आहेत. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय श्री राधे श्याम. ज्ञान वैराग्य म्हातारं झालेलं आहे महाराज, तुम्ही यांना तरुण बनवा. मग या 4 भावंडाला चिंतेचं कारण सांगितल्यानंतर हे 4 भावंड नारदजींना म्हणले, एवढी छोटीशी चिंता घेऊन चिंतातूर आहात? अहो ते म्हणले, ही काय छोटी चिंता आहे का?
4 वेद 6 शास्त्र 17 पुराण ऐकवले तरी तरुण झाले नाही. काही छोटी चिंता आहे? म्हणले छोटी चिंता आहे, टेन्शन घेऊ नका. म्हणे तुम्ही त्यांना भागवत ऐकवलं का? म्हणे मग भागवत ऐकवलं नाही, तुम्ही त्यांना भागवत ऐकवलं का? म्हणे नाही. पण भागवत तर वेद रूपी वृक्षाचं फळ आहे ना. अहो मी त्यांना वेदच ऐकवले, भागवत ऐकण्याची काय गरज आहे? कोणी जर म्हणला आंबा एवढा गोड आहे, मग झाड किती गोड असेल, सालच खाऊन पाहू. जमत? आंबा गोड आहे, साल गोड नाही. तसं हे वेद रूपी वृक्षाचं फळ म्हणजे भागवत आहे. आणि वेद काय? झाड आहे. पण झाडाला आलेलं फळ म्हणजे भागवत. तुम्ही त्यांना भागवत ऐकवा. आणि असं सांगतात ज्ञान वैराग्य आणि भक्तिमाता यांनी हे भागवत नारदजींनी हे भागवत त्यांना पहिल्यांदा 7 दिवस सांगितलं. आणि 7 दिवस भागवत सांगितल्याच्या नंतर भक्ती, ज्ञान आणि वैराग्य हे तिघही तरुण झाले महाराज. आहे का? गोपाल कृष्ण भगवान की जय. भक्ती, ज्ञान आणि वैराग्य तिघही तरुण झाले. आणि भक्ती मातेनं मग नारदजींची महिमा गायली. जयति जगति माया यस्य कायादवस्ति वचन रचनमेकं केवलं चाकलय ध्रुवपदमपि यातो यत्पादो ध्रुवोऽयं सकल कुशल पात्रं ब्रह्मपुत्रं नतास्मि. धन्य है ब्रह्मा जी के पुत्र. नारदजी ब्रह्मदेवाचे मुलगा आहेत बरं का. नारदजींची महिमा भक्ती माता स्वतः गात होती. आणि महाराज नुसती भक्ती असेल आणि ज्ञान वैराग्य नसेल तर जमत नाही. नुसतं ज्ञान असेल आणि भक्ती नसेल तर जमत नाही. नुसतं वैराग्य असेल आणि ज्ञान आणि भक्ती नसेल तर जमत नाही. स्वयंपाक करायचा असल्यावर काय काय लागतं? उदक, अग्नी, धान्य, झाड्या, घडे, स्वयंपाक करायचा असेल तर धान्य बी लागतं, पाणी बी लागतं आणि अग्नी सुद्धा लागतं. या तिघातला एक जरी कमी असलं तर स्वयंपाक होईल का? स्वयंपाक होईल का माया? नाही. पाणी बी पाहिजे, धान्य बी पाहिजे, अग्नी बी पाहिजे. बरोबर? तसं उद्धार करायचा असेल तर भक्ती बी पाहिजे, ज्ञान बी पाहिजे आणि वैराग्य बी पाहिजे. या तिघातलं एक जरी कमी असलं तर महाराज तो आनंद मिळणार नाही. म्हणून म्हणतात ना भक्ती, ज्ञान, वैराग्य हे तिघं असलेच पाहिजे जीवनामध्ये. एखादा ज्ञानी जर असेल आणि भक्ती नसेल करत तर महाराज म्हणतात काही फायदा नाही. हो का पंडित शहाणा. नाही का नाही? म्हणून देवानंद बाबांचा आग्रह कशाचा असतो? भक्तीचा असतो. भक्ती जर असेल तर कदाचित ज्ञान वैराग्य मागे येऊ शकतो. पुढे भक्तीने धरले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येती. भक्ती जर असेल एकदा पाहा टाटा मॅजिक करतो. आता आल्यावर सांगतो पुन्हा तेवढं इकडे पाहिजे. लक्ष नाही का? आता ऐकायचं सोडून गाडी फिरवायला लागली. भक्ती जर नसेल, ज्ञान वैराग्य, आता याच्याबद्दल वैराग्यच असलं पाहिजे. काही जरी आलं तुम्हाला इकडं तिकडं पाहायचं नाही, असं वैराग्य ठाम असलं पाहिजे तर ऐकता येईल. भक्ती पाहिजे, ज्ञान पाहिजे, वैराग्य सुद्धा पाहिजे. आता एखादा जिंतूरला उतरला, एक बाई जिंतूरला उतरली म्हणजे सानप महाराजाची कथा आहे. रिक्षावाल्याला आवाज दिला, ओ दादा मला शेवडीला जायचंय. म्हणतो रिक्षावाला काय म्हणा, कुठे जायचं? अहो तिथं सप्ता सुरू आहे, ते भागवत सांगणारे महाराज, भागवत ऐकायला जायचं. बरं 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 बरं. रिक्षावाला काय म्हणा, किती सवारी आहे? बरोबर, किती सवारी आहे? ती बाई म्हणे मी एकटी आहे आणि माझे 2 पोर आहे. काय म्हणे? मी एकटी आहे, माझे 2 पोर आहे. म्हणते रिक्षावाला म्हणे तुमचे 50 रुपये लागतील, पोर आहेत फुकट नेतो. ती बाई म्हणे मग असं कर, या दोघायला बसून ने पुढं, मी येते पायी पायी चालत. आता बरं आहे का? तू बसली कळतं का? तू बसली तर पोरं फुकट आहे, तू नाही बसल्यावर पोरं कसे फुकट? तसं भक्ती असेल तर ज्ञान वैराग्य येईल, भक्तीत नसेल तर ज्ञान वैराग्य कुठून येणार आहे? म्हणून महाराज भक्ती असली पाहिजे, ज्ञान वैराग्य कदाचित मागे येऊ शकतं. एक पोरगा असं स्वीट मार्टच्या दुकानावर गेलं, कळलं असं सोपं सांगतो. स्वीट मार्टच्या दुकानावर गेलं आणि त्या दुकानदाराला म्हणे, हो हे गुलाबजाम कितीला आहे? ते दुकानदार म्हणे 5 रुपयाचे 2. काय म्हणे? 5 रुपयाचे 2. म्हणजे पोरग म्हणे मग पाक असतो ना, पाक म्हणे पाक. ते दुकानदार म्हणे पाक फुकट आहे, द्या वाटी भरून. असं कसं जमल हो?
गुलाबजाम घेतले तर पाक फुकट, तू बसली तर पोरं फुकट. तसं भक्ती असेल तर ज्ञान वैराग्य मागे येऊ शकतं, भक्तीच नसेल तर ज्ञान वैराग्य कुठून येणारे बोला. म्हणून पुढे भक्तीने धरेले हाती. म्हणून माणसानं भक्ती केली पाहिजे आहे का? भक्ती केली पाहिजे. भक्तीशिवाय ज्ञान वैराग्य येणार नाही माणसाच्या जीवनात. आणि भागवत ऐकल्याच्या नंतर आज तुम्हाला भक्ती बी मिळणार, ज्ञान बी मिळणार. आणि भरत राजा सारख्यांची कथा ऐकल्यानंतर वैराग्यही होणार. भरत राजांची कथा ऐकल्याच्या नंतर वैराग्य सुद्धा होणार आहे का नाही. म्हणून महाराज म्हणतात आमच्या जवळ धन आहे. कोणतं? हमारू धन राधा श्री राधा श्री राधा. हमारू धन राधा श्री राधा श्री राधा. हमारू धन श्री राधा श्री राधा. बाई नाही राधा म्हणजे बाई नाही, राधा म्हणजे भक्ती. राधेला जर उलट वाचलं तर काय होतं? राधा धा रा. भक्तीची अखंड धारा म्हणजे राधा. बघा आपण जे राधे राधे म्हणतो का नाही, त्या राधेचं नाव भागवतात कुठंच आलेलं नाही. कोणत्या बी कथाकारांना दाखवून द्यावं, एकदा सुद्धा राधेचं नाव भागवतात नाही. पण राधेशिवाय भागवत पूर्ण नाही. याचा अर्थ सांगू तुम्हाला. शुकाचार्य जेव्हा कथा सांगत होते ना, ऐका, राधेचं नाव जरी घेतलं तरी शुकाचार्याला समाधी लागायची. म्हणून जर मला समाधी लागली तर मग मी कथा कशी करणार. म्हणून ते नावच येऊ दिलं नाही. कळतं माझं बोलणं. आता तुम्ही रसात डुबून जाऊ शकता भक्तीच्या, पण मला जास्त डुबता येणार नाही का. मी जर डुबून गेलो, मी जर भावूक झालो तर मी तुम्हाला काय सांगणार. म्हणून मला थोडं सतर्क राहावं लागेल का नाही. म्हणून भक्ती मातेचं नाव, राधेचं नाव भागवतात आलेलंच नाही. कारण भक्तीची अखंड धारा म्हणजे राधा आहे. पण आमच्याजवळ धन आहे कोणतं? राधा नावाचं. आणि भक्तीचं धन कोणी चोरू शकत नाही. भक्तीचं धन चोरता येईल. दोघं भावाच्या वाटण्या झाल्या तर वाटून घेता येईल. 10 एकर जमीन असली 5 एकर याला 5 एकर याला. 2 घरं असली 1 घर याला 1 घर याला. 2 पलंग असले 1 याला 1 याला. 2 बैल असली 1 बैल या बैलाला 1 बैल या बैलाला. 1 बैल या बैलाला 1 बैल या बैलाला. मथार याच्यात मथारी याच्यात. आमुष्य लोक मथार इकडं मथारी तिकडं. पौर्णिमेला मथारी इकडं मथार तिकडं. बरोबर आहे का नाही. म्हातार पण वाटून घेतात ना. म्हातारा म्हातारी मी काय उगाच सांगतो का. म्हातारा म्हातारीला वाटत नाही. किती उदाहरणं दाखवून देईन मी तुम्हाला. ज्या वयात म्हातारा म्हातारी सोबत राहायचं त्या वयात लेकरं वाटून घेतात. पण एक डॉक्टर आणि एक शेतकरी आहे, सगळं वाटता येईल. पण शेतकऱ्याला असं म्हणता येईल का तू अर्धी डॉक्टर किमल दे? नाही. ते कसं जमान. सगळं वाटता येईल, ज्ञान वाटता येत नसतं. आलं लक्षात माझं बोलणं. सगळं वाटता येईल महाराज, भक्ती वाटता येणार नाही. म्हणून पायोजी मैने राम रतन धन पाय. खर्चे ना छुटे चोर ना लुटे. अरे दिन दिन बढत सवाय. सवाईन वाढणारं धन आहे कोणतं? रामनामाचं. म्हणून देवानंद बाबाचं धन सवाईनं नाही दीडीनं वाढत चाललेलं आहे. देवानंद बाबांनी केलं 2-3 दिवस आपल्या इकडे सत्संग आहे. हे धन वाढणार आहे, धन कमी होणार आहे का? हे धन कमी होणार नाही. म्हणून आमच्या जवळ भक्तीचं ज्ञानाचं धन असलं पाहिजे. भागवत ऐकल्याच्या नंतर भक्ती, ज्ञान आणि वैराग्य हे तिघही तरुण होतात. म्हणून आपल्याला या 7 दिवसात भक्तीलाही तरुण बनवायचे, ज्ञानालाही तरुण बनवायचे आणि वैराग्याला सुद्धा तरुण बनवायचे. म्हणजे भागवत ऐकल्यानंतर भक्ती बी करायची शिकता आली पाहिजे, ज्ञानही मिळालं पाहिजे आणि वैराग्य सुद्धा मिळालं पाहिजे. म्हणून असं हे परम मंगलमय भागवत आहे. हे 7 दिवस ऐकण्याची प्रथा कधीपासून सुरू झाली? नारदजीनं भक्ती, ज्ञान, वैराग्याला पहिल्यांदा सांगितली, तेव्हापासून हे 7 दिवसात ऐकण्याची प्रथा सुरू झालेली आहे. मग 7 दिवसात सगळं भागवत सांगणं होणार आहे का? अजिबात नाही. सुत आख्या ही कथा सारम. या भागवतात किती श्लोक आहे माहिती आहे का? 18,000. आता मी हे श्लोक म्हणतो हे सगळे भागवतातलेच आहेत.
पण मी म्हणून किती म्हणणार 7 दिवसात 400-500 म्हणणार, पण आहेत किती पूर्ण 18,000. भगवद्गीतेत किती श्लोक आहे 900, बरोबर ना? नाही 700. भगवद्गीतेतले श्लोक 700, भागवतातले श्लोक 18,000. लक्ष देऊन ऐका. मग हे भागवत सगळं सांगणं होणार आहे का 7 दिवसात? नाही. काही कथा तुम्ही ऐकलेल्या असतील तर मी सांगणार नाही, काही मी सांगेल तर त्या तुम्ही ऐकलेल्या नसतील, बरोबर आहे का? मग मी सांगितले हे भागवतात नाही असंही नाही, आणि तुम्ही म्हणता ते भागवतात नाही असंही नाही. हा सार आहे महाराज, हे समुद्र आहे, हा समुद्र आहे. मग हे भागवत म्हणजे काय? ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण. गीते वेदी मन पूर्ण, आनंद होता या शरण, खचित टळे जन्म मरण. या जन्म मरणातून जर टळायचं असेल तर भागवत ऐकलं पाहिजे. हा ग्रंथ नाही. भागवत म्हणजे पोथी नाही, भागवत म्हणजे मनोरंजन नाही, भागवत म्हणजे चर्चेचा किंवा संभाषणाचा विषय नाही, भागवत म्हणजे टाइमपास किंवा गप्पा गोष्टींचा विषय नाही, भागवत म्हणजे प्रबोधन नाही. मग ते नेयम वाङ्मयी मूर्ती. भगवान श्रीकृष्णाची वाङ्मयीन प्रतिमूर्ती म्हणजे श्रीमद भागवत आहे. भगवंत जेव्हा निजधामाला चालले ना, तेव्हा उद्धवांनी विचारलं होतं, देवा तुम्हाला आम्ही कलियुगात कशात मिळवावं? तेव्हा भगवंतानं सांगितलं, मी कलियुगात भागवताच्या रूपानं मागे राहणार आहे. म्हणून भगवंत निजधामाला गेले आणि हा ठेवा मागे ठेवला, तो म्हणजे श्रीमद भागवत. म्हणून हा ग्रंथ नसून हा श्रीकृष्ण आहे बरं का. म्हणून महाराज म्हणतात प्राणची कीर्तनकाराचा. कीर्तनकाराचा प्राण म्हणजे काय आहे? भागवत आहे. आणि हे भागवत आज आपल्याला 7 दिवस ऐकायला मिळणार आहे. आता आज आपण इथंच थांबणार आहे, कारण आज पहिला दिवस आहे. पहिल्याच दिवशी हाय डोस दिला तर पेशंट राहणार नाही, बरोबर आहे का नाही? पहिल्यांदा डॉक्टर म्हणतो एक गोळी घे, नाही राहिलं संध्याकाळी एक इंजेक्शन घे, नाही इंजेक्शन राहिलं मग म्हणतं आता सलाईन लावणं लागते. गेल्या सलाईन मर नाही. तसं आज फक्त एक टॅबलेट आहे छोटीशी, लय कंटाळवानं होऊ देणार नाही. उद्यापासून इंजेक्शन देऊ, नाही इंजेक्शन तर मग सलाईन लावू, नाही सलाईन जमलं तर ऑपरेशन करू, पण नीट करू, एवढं नक्की आहे. या 7 दिवसात आपल्याला काहीतरी बदल घडून आणायचा एवढं नक्की आहे. म्हणून पुन्हा एकदा आजची कथा या ठिकाणी विराम घेणार आहे. उद्या भागवताचं महात्म्य, भक्ती ज्ञान वैराग्य तरुण होतं, याच्यात नवल नाही. मग प्रेतात्म्याची सुद्धा मुक्तता करणार हे भागवत आहे. के विशुद्धंती वदंती मह्यम. धुंदुकारी सारखा 1 नंबरचा पापी असणारा सुद्धा भागवत ऐकल्यानंतर त्याचा उद्धार होतो. कसा होतो ते उद्या सांगणार आहे, आज नाही सांगणार. तुम्ही TV पाहता का नाही? असं मोक्यावर आणून ठेवतात आणि मालिका बंद करतात. उद्या पाहिली पाहिजे ना. माणूस आवडणार, ती बंदूक दिसली पण मारणारा कोणी दिसलाच नाही. तसं आज आपण इथंच थांबायचंय आणि उद्या आपल्याला हे भक्ती ज्ञान वैराग्यासारखं उद्धार. उद्याचा टाइम बरोबर 12. आपल्या जे पत्रिकेवर छापलेलं आहे बरोबर 12ला सुरू होईल आणि बरोबर 3 किंवा 3:30 मग ते पुढं रंगण्यावर आहे. मग 4 बी वाजतील, नाही तर 4:30 बी वाजतील, ते पुढं, पण 3च्या आत नाही संपणार. बरोबर सुरू होईल 12ला आणि मग जशी जशी रंगत असेल तसं आपण ऐकत जाऊ, बरोबर आहे का नाही? पण उद्या बरोबर किती वाजता यायचं बोला? 12 वाजता. आणि येताना सगळ्यांना 2-2, 3-3 माणसं घेऊन या. तुम्ही जसे भरलेले दिसाल तसं भरलेलं निघन, अजून भरलेलं निघन. आणि येताना काय नाही, आता बायाने एकच चर्चा करायची घरी जाऊन, माय काय नादर सांगितलं महाराजानं, बाप्पा बाप्पा बाप्पा. असं भागवत एवढ्या वर्षात आपण ऐकलं नाही. उद्या वाढली संख्या, त्याला काय टाइम लागतो? असं वाजवणारे नाशी म्हणणारे माय 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 गोकुळात असल्याने वाटायले, बाकी काहीच वाटत नाही. असं थोडं प्रचार करा उद्या जाऊन. आता घरी गेले की बस तेवढा प्रचार केला, उद्या मंडप भरायला टाइम लागणार. मंडप नाही, जागा पुरणार नाही. त्याच्यात काय महाराज आहे की देवाची कथा आहे, कोणाला आवडणार नाही की नाही? म्हणून उद्या सर्वांनी आपल्या बरोबर ठरलेल्या वेळेत 12 वाजता कथा सुरू होईल. 12 ते 3, 3:30 पर्यंत आपली कथा चालेल. आज या ठिकाणी आपण कथेला विराम द्यायचा आहे. एक संकीर्तन म्हणायचंय आणि संकीर्तन झाल्याच्या नंतर
आरतीचे यजमानाने आरती घ्यायची आणि उद्यापासून सगळ्यांनी येत असताना मी काही कथेचे नियम सांगेल, त्या नियमाचं सगळ्यांनी पालन करायचंय. सर्वांनी टाळी वाजवायची, भजन म्हणायचं. राधे राधे बोलो राधे राधे, राधे राधे बोलो राधे मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.